बाबा, एक व्यक्ती हे कसं ठरवते का त्याला कोणाच्या पक्षात राहायचं आहे आणि कोणाच्या पक्षात नाही? भीमबाळा, जगामध्ये समध्यात अवघड गोष्ट चौथा माणूस आहे. त्याच्या विचाराची संरचना लय गुंतागुंतीनं बनलेली असती. या गुंतागुंतीला कुणी कसा सोडवतो त्यानुसार त्याचं आयुष्य ठरतंय. आता हे सांगणं लय अवघड आहे की माणूस कसा ठरवतो या की त्याला कुणाच्या बाजूनं राहायचं आहे आणि कुणाच्या बाजूनं नाही राहायचंय. फक्त हे समजू शकतोस की कुणाच्या बी संस्कारामध्ये ज्या प्रकारचं बियाणं पडतं आणि ज्या प्रकारे त्या बियाणाचा विकास रोपट्याच्या रूपात झाला तर त्या गोष्टीसनी घेऊन त्याची प्रतिक्रिया बी तशीच असेल. आणि मग त्याच्या संस्कारानं त्याचं वागणं चांगलं वाटतं. या कोण आहात तुम्ही लोक आणि माझ्या रस्त्याच्या आडका आलात? आम्ही तेच लोक आहोत ज्यांचे सिद्धांत तू धुळीला मिळवले आहेस. एका विधवेला विवाहाच्या मोहात पाडून तिचा धर्म बिघडवलायस तू आणि त्याच्या बरोबर आपल्या धर्माचा पण नाश केलायस. एकदा तर तू वाचलास, आता अजिबात नाही वाचणार. हे बघा, माझा आता तिच्याशी काही संबंध नाही. मी माझ्या घरी जातोय, मला जाऊ द्या. कुठं जाणार आहेस तू? त्या इधवे संघ पळून जायचं जे पाप केलायस ना त्याची शिक्षा मिळणारच तुला. सोडा मला. अरे नाही, थांबा. थांबा. सोडून द्या त्याला, सोडून द्या. या हा बघा आला. सर्व काही यानेच केलंय. याने राणीला वाचवून आपल्या सोबत घेऊन आला होता. रात्रीच्या अंधारात एकटी बाई, माहिती नाही कुठल्या नजरेने बघितले असेल याने तिला. अरे तिला तिथेच मरण्यासाठी सोडलं असतं तर आता हे प्रकरण एवढं वाढलं नसतं. हे बघा, तुम्ही असं काय बी बोलू नका. सोडून द्या त्यासने. ती याची आठवण काढतेय. ती बिचारी लय रडतेय. तुम्ही यासने सोडून द्या ना. असं तिच्या रडण्याची तुला लय काळजी दिसतीय. याच्या पुऱ्या खऱ्याची सवयच आहे ही. पुऱ्या जगाचं दुःख सुख आपलं सांगून त्याच्या पुढे मोठं बनायचं असतं. हे बघ बाळा, कान उघडं ठेवून ऐक. यानं जे पाप केलं आहे ना त्याची शिक्षा त्याला मिळणारच. त्यामुळे तू मध्ये येऊ नकोस. अरे बघताय काय, घेऊन जायला. थांबा ना, थांबा. चुप, चुपचाप घरी परत जा. कळतंय? सोडणार नाही तुला. चल निघ. रात्रीच्या अंधारात एकटी बाई, माहिती नाही कुठल्या नजरेने बघितले असेल याने तिला. बाबा, बाळा, बाबा. काय झालं बाळा? संदेश नाही आला? बाबा, ते समजे लोक त्यासने घेऊन चाललेत. बोलतात की त्याने जे केलं त्याची शिक्षा देणार. तुम्ही लवकर चला ना. ते फक्त संधी शोधत असतात दुसऱ्याला सतवायला. आता ते काय करतील भाऊ? मी जाते, नाहीतर ते लोक संदेश सोबत काहीतरी वाईट करतील. तुम्ही थांबा, मी जातो, मी बघतो. तुम्ही इथंच थांबा. चल बाळा दादा, चला चला. ते लोक शोधून आणतील त्यासनी. तू काळजी नका करूस. काय झालं? माझ्या नजरेसमोरनं त्यासने इथनं घेऊन गेले जबरदस्ती, पण माहित नाही कुठं. चल पुढे बघूया. चल. संदेश दादा,
संदेशजी संदेश दादा संदेश दादा संदेश दादा संदेशजी कुठे आहात तुम्ही? संदेशजी काय झालं बाळ, सापडले? नाही भेटले. नक्कीच महाराजांनीच त्यांना पकडायला सांगितलं असेल. आपल्याला काय बी करून त्यासनी शोधलं पाहिजे. हा चला. सकाळ झाली आणि तू पापी अजून झोपलायस. हे काय करताय तुम्ही लोक? अशाने हा मरून जाईल. हो मग याला मृत्यूदंड देण्यासाठीच ही व्यवस्था केलेली आहे. अरे पापच असं केलेलं आहे ह्याने. एखाद्या विधवेसोबत विवाह करण्याचा विचार करणं महापाप असतं. परत कुणाचं घर जोडणं हे पाप कसं असू शकतं? घर नाही, संसार. संसाराचं फुलणं हे परमेश्वराची इच्छा, कर्मांचं फळ आणि पवित्रतेच्या संतुलनाने होतं. माहित नाही तुम्ही जे स्वतःला स्पृश्य जातीचं म्हणता त्यांचंच घर जोडाया देवाची इच्छा का नसती? आमच्या जातीत तर विधवेचं पुनर्विवाह सहज होतं. तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतःचा धर्म आणि संस्कृतीशी का जोडता? वाद आम्हाला नाही घालायचा. आणि तुम्ही सगळे चारी बाजूंनी याला घेरा. याचे लटकून लटकून प्राण जाईपर्यंत. आणि समाजाला पण हे पाहू दे की विधवा पुनर्विवाह एक सामाजिक गुन्हा आहे. पकडा भावांनो. बाबा तुमच्या संग काहीतरी बोलायचं आहे. बाबा विधवेच्या पुनर्विवाहाबद्दल कायद्याचं काय म्हणणं आहे? बाळा, कायद्यानुसार विधवेसंग लगीन करणं कुठलाच गुन्हा नाही आहे. कारण की 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीनं विधवा पुनर्विवाहाबद्दल एक कायदा बनवला होता. पर कायदा आपल्या जागेवर, पर हे समाजाचं नाटक आपल्या जागेवर. तुम्ही बाप लेक काही सुधारणार नाही. कुठेही काही झालं की आपला काम धंदा सोडून रणनीती आखायला लागतात. आखा, बघूया यावेळी किती प्रभाव पडतो ते. सोडा मला, मला सहन नाही होते आता. बाबा यावेळी आपली रणनीती नक्कीच पूर्ण होईल. महाराजांच्या पायाखालची जमीनच सर्कल बघा. बाळा, आनंद, तुम्ही इथंच थांबा. आम्ही लगेच येतो. चल भीम. अरे सोडा मला. फौजदार साहेब, फौजदार साहेब. तुम्ही लवकर चला, नाहीतर ते लोक त्यांना मारून टाकतील. जसं आपण ठरवलं आहे अगदी तसंच चला तुम्ही. सोडा मला. मला अजून सहन नाही होते. एका विधवेचा धर्म भ्रष्ट केलायस. आता रशीवर लटकून लटकून सरळ वर जाशील नरकात. पुण्यांदा आला का तुम्ही लोक? तुम्हासनी फक्त एवढं विचारायचं आहे का तुम्ही हे समज तुमच्या डोक्यानं करता का महाराज जे बी सांगतात तेच खरं मानता? आम्हासनी येड समजतोस का तू? स्वतःचं डोकं बी चालवतो आम्ही. तरी बी तुम्हासनी वाटतं का विधवा पुनर्विवाह नाही झाला पाहिजे? नक्कीच नाही झाला पाहिजे.
तुमच्या मधल्या किती लोकांनी वाटतं का विधवा पुनर्विवाह नाही झाला पाहिजे? आमच्या समध्यांचंच मत आहे की विधवा पुनर्विवाह नाही झाला पाहिजे. बरोबर ना भावांनो? आमच्या समध्यांचं हेच मत आहे. पर कायदा तर विधवा पुनर्विवाहाला मंजुरी देतोया आणि त्याला थांबविल्यावर त्याला शिक्षा बी आहे. आमच्या बरेच कुठला बी मोठा कायदा नाही आहे. फौजदार साहेब या. फौजदार साहेब, हे लोक कायदा असून बी त्याच्या विरोधातच आहेत. यांनी स्वतःच्या तोंडानं कबुली दिली आहे. नाही नाही फौजदार साहेब, भीमरावनं जबरदस्तीने आमच्याकडनं बोलून घेतलं. आम्ही निर्दोष आहे, आम्ही काय नाही केलं. होय, तर तुम्हाला कोणीतरी समजावून गप्प केलं होतं, तर कोणीतरी जबरदस्तीने बोलून घेतलं. हवालदार, त्याला खाली उतरवा आणि या सर्वांना घेऊन चला. बाळा, ये लवकर लवकर, ये ये ये. सांभाळून सोड लवकर. आरामात. लवकर सांभाळ सांभाळ. वय. असं वाटतंय हे फौजदार साहेब यांच्या जातीचे आहे, म्हणूनच या अस्पृश्य जातीच्या लोकांसंग इथे येऊन त्यांच्या बोलण्यात येऊन आम्हासनी अटक करता आहे. माझं नाव कौशल गोडबोले आहे. आता समजलं ना की मी कोणत्या जातीचा आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला जातीच्या नावावर फिरवणं बंद करा. बांधा यांना. घेऊन चला या सर्वांना. हे चल, फौजदार हे साहेब, चल की. आम्ही काही नाही केलं. चल. आम्ही निर्दोष चल आहे. की. संदेश, हे तेच लोक आहेत ज्यासनी तुला त्या रात्री मारायचं होतं. फक्त तोंड बदलली आहे. बुद्धी, विचार, हेतू एकसारखाच आहे. खरं म्हणजे ह्यासनी माहित नाही ते जे करतायत ते का करतात, बरोबर करतात की चुकीचं करतात. कारण की यांच्या मनात, यांच्या डोक्यात इथपर्यंत की यांच्या आत्म्यामध्ये महाराज सारख्या लोकांचा दंगा चालतोय. एवढा मोठा दंगा की यांचं डोकंच काम नाही करत. पर संदेश, तू आपल्या बुद्धीने विचार कर. केला विचार. तुम्ही लोकांनी माझा जीव वाचवला, त्यासाठी तुमचे आभार. पण मागे मला कोणी वाचवलं नव्हतं, तरी वाचलो होतो मी. मारणं आणि वाचवणं देवाच्या हातात असतं. तुम्ही लोक माध्यम बनला, त्याबद्दल आभारी आहे. पण मी परत जाऊन त्या अस्पृश्य जातीच्या घरात राहणाऱ्या अधर्मी राणीकडे परत नाही जाणार. काय बोललास तू? हा? तिच्याबद्दल काय बोलायचं नाही. आधी सांगतोय, समजलं का? सोड मला. कोण लागते रे तुझी ती? एवढा त्रास होतोय तुला? ती माझी कोण नाही लागत. पर तू राणीला घेऊन जाणार आहेस, समजलं? समजलं का? चल चल उठ. आता तू तिच्या संगत जाणार आहेस. चल. बाळा बाळा, असं भांडून बिंडून काय बी होणार नाही. बाबा, पर हा असं नाही ऐकणार. तू चल. बाबा, तुम्ही मला थांबवू नका. चल चल तू चल. महाराज 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 महाराज, लय अनर्थ झाला बघा. काय झालं? ओरडतोयस कशाला? आपल्या काही माणसांनी पोलिसांनी पकडून नेलं. पण कसे? साक्षीदार आणि पुरावे कुठून आले? भीमरावने आपल्या बुद्धीचा वापर करून या लोकांकडून गुन्हा कबूल करून घेतला. भीती या गोष्टीची आहे की जर त्या लोकांनी तुमच्या विरोधात साक्ष दिली तर तुम्हाला सुद्धा अटक केली जाईल. निश्चिंत रहा, काहीच नाही बोलणार ते. विषय धर्माचा आहे आणि धर्म व्यक्तीला त्रास सहन करण्याची खूप हिंमत देतो. नका मारू, नका मारू. आम्ही निर्दोष आहे. सोडा, सोडा.
बोला, कोणाच्या सांगण्यावरून कट रचत होतात? बोला. आत्म्याच्या सांगण्यावरनं धर्माच्या सुरक्षेसाठी. तुमच्या आत्म्याचं बोलणं आज मी तुम्हाला ऐकवतो. खरं खरं सांगा, नाहीतर चमडी लोळून काढेन. आमसने जे सांगायचं होतं ते आम्ही सांगितलं. अच्छा, तुम्ही असं नाही ऐकणार. मारा यांना. आत्म्याच्या रक्षणासाठी, आत्म्याच्या रक्षणासाठी, आत्म्याच्या रक्षणासाठी, आत्म्याच्या रक्षणासाठी. चल 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 चल. कावापासून बघतो काय बी बोलतोयस. तुला शब्द काय दिसतंय? धर्म, जात, कुळ, माणसं. पर हिचं प्रेम नाही दिसत. किती प्रेम करते ही तुझ्यावर. तुझ्यासाठी जग सोडायला चाललेली आणि तू यासने सोडायचं बोलतोयस. अरे असं तर लय शुद्धीकरण करत असतोस. तर कर ना शुद्धीकरण आणि मग स्वीकार कर यासने. नाही स्वीकारायचं हिला, पण का? कारण आता मला हिच्या चरित्रावर शंका आहे. हिने आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझ्यावर प्रेम केलं. मी मेलोय हे ऐकून हिने तुझ्यावर प्रेम केलं. उद्या कोणा दुसऱ्यावर प्रेम करेल. तुझ्याबद्दल काय नाही बोलायचं. हा समजलं का? शुद्धीकरण करणार? हा? आणि कोणकोणत्या गोष्टींचं शुद्धीकरण करणार तू? ह्याचं मन, मेंदू, आत्मा सर्व खराब झालं आहे. भीम, बाळा, ह्याला इथून पाठवा. मला या माणसाचं तोंड देखील पाहायचं नाही. थांबा. कधी कधी समजत नाही का बरोबर निर्णय काय असला पाहिजे. कारण मन अशांत असतं. त्यामुळे तुम्ही आता नका जाऊ आणि स्वतःला थोडासा वेळ द्या. शांत होऊन विचार करा. मग उद्याच्याला जावं जिथं बी जायचं असेल तिथं. यासाठी इथं राहायची गरज नाही. पुढे एक झोपडी आहे. जेव्हापासनं बनवली आहे तेव्हापासनं तुमच्यासारखी स्पृश्य जातीची माणसंच राहतात. तुम्ही तिकडे जाऊन आराम करा. बघ बाबा जे सांगतात ते ऐक. नाहीतर मी तुला इथनं जाऊ नाही देणार. चला, मी तुम्हासनी झोपडी दाखवतो. बाळा, हे काय वागणं आहे? असं पुन्हा संग भांडणं चांगलं नाही आहे. मी तिची साथ तर नाही देऊ शकत. पर जो देऊ शकतो त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू शकतो. तुम्ही आज जाऊन आराम करा. बाळा दादा, तुझा विचार चांगला आहे. त्यामुळे विश्वास ठेव. समजा चांगलंच होईल. पर हा समजेल तेव्हा ना. मी याला समजावलं पर यो समजतच नाही आहे. बाळा दादा, कबीरच्या वाणीनुसार प्रेम समजावलं थोडीच जात. ते तर कुणासाठी कुणाच्या तरी मनात जन्म घेत. आंबेडकर गुरुजी म्हणतात का
जगात समद्यात चांगलं आहे प्रेमाचं जन्म घेणं. आयुष्यात प्रत्येक प्रेमाचं वेगवेगळं रूप असतं. जसं तू इथं बसून विचार करतो आहेस ते बी प्रेमच आहे, आणि आज संदेश दादा जो विचार करतो आहे ते बी प्रेमच आहे.